तसेच कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार या प्रसंगी मी व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई विमा योजनेतून व्हावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात 420 कोटीहून अधिक रक्कम यात आतापर्यंत देण्यात आली आहे। यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 25% अग्रिम दिला जाईल असे मी यावेळी आवर्जून सांगतो। यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 25% अग्रिम दिला जाईल असे मी यावेळी आवर्जून सांगतो। पंतप्रधान किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 6.5 लाखहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 399 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। ही रक्कम जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे। यासोबतच 2023च्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। याचा लाभ जिल्ह्यातील 8 लाखहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्याच्या हिताचा आणखी एक निर्णय शासनाने घेतला आहे, तो म्हणजे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय। याचाही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। राज्याचा कृषी मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभाच्या सर्व योजनांमधून आर्थिक मदत देण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे, असे मी आज या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। जिल्ह्यातील कृषी विभागाची सर्व कार्यालय अद्ययावत व्हावी यासाठी बीडसह आष्टी तसेच शिरूर येथे साधारण 7 कोटी खर्चून नव्या इमारती